वापर केला जातो. सीम ह्या दोन प्रकारच्या आहेत, कन्स्ट्रक्शनल सीम आणि डेकोरेटिव्ह सीम. ज्या सीमचा वापर कपडे शिवण्यासाठी, कपड्याचे दोन भाग एकमेकांना जोडण्यासाठी करतात, जसे साइड सीम, अंडर आर्म सीम, वेस्ट लाईन सीम, ह्या कन्स्ट्रक्शनल सीम्स आहेत. तर सजावटीसाठी म्हणून आपण ज्या सीमचा वापर करतो त्याला डेकोरेटिव्ह सीम असे म्हणतात. डेकोरेटिव्ह सीम, पाईप सीम, कॉर्डेड सीम, फ्लॅट अँड फेल सीम, तसंच टॉप स्टिच सीम, ह्या ज्या सीम्स आहेत त्या डेकोरेटिव्ह सीम्स आहेत. आता आपण सीम म्हणजे काय, आता सीम म्हणजे ते आपण पाहिलं की सीम कपड्याचे दोन भाग किंवा त्यापेक्षा जास्त भाग एकमेकांना जोडण्यासाठी सीमचा मशीनच्या सहाय्याने शिलाई मारतात, त्याला आपण सीम म्हणतो. आता सीम ह्या तीन प्रकारच्या आहेत, प्लेन सीम, सेल्फ इन्क्लोज सीम आणि टॉप स्टिच सीम. त्यामध्ये पहिली आहे प्लेन सीम. प्लेन सीम म्हणजे कपड्याचे दोन भाग एकमेकांना जोडून त्याच्यावर सरळ शिलाई मारली जाते. आता ह्या प्लेन सीमचे देखील तीन प्रकार आहेत. स्ट्रेट सीम, यामध्ये कपड्याचे दोन भाग एकमेकांना सरळ जोडले जातात, त्याला आपण स्ट्रेट सीम असे म्हणतो. ते प्रेसच्या सहाय्याने ओपन करून वेगवेगळ्या पद्धतीने फिनिश केले जातात. त्यानंतर आहे कर्व्ह सीम. ज्या ठिकाणी कपड्याला गोलाकार भाग असतो, ते मुंडाखोलीचा आकार असू दे किंवा नेकलाईन असू दे, ते फिनिश करण्यासाठी आपण गोलाकार आकारामध्ये जी शिलाई घालतो त्याला कर्व्ह सीम असे म्हणतो. त्यानंतर आहे कॉर्नर सीम. कॉर्नर सीम म्हणजे कपड्याच्या किनारीला, म्हणजे दोन भाग जे एकमेकांना एका ठिकाणी जोडलेले असतात, जिथे कोन तयार होतो त्या भागामध्ये शिलाई मारण्यासाठी ज्या सीमचा वापर करतात त्याला कॉर्नर सीम म्हणतात. या कॉर्नर सीम घातल्यानंतर त्याला क्लिपिंग आणि नोचिंग केले जातं आणि नंतर त्या फिनिश केल्या जातात. कुशन कव्हर, सोफा कव्हर, कॉलर्स इत्यादी भाग जोडण्यासाठी या सीमचा वापर करतात. त्यानंतर आहे सेल्फ इन्क्लोज सीम. आता सेल्फ इन्क्लोज सीम म्हणजे काय, तर सीम कपड्यावर प्लेन सीम घातल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने फिनिश केले जाते. ते फिनिश करताना कपड्याच्या सीमचा जो सीम अलाउन्सचा भाग आहे तो यामध्ये दिसत नाही, तो फिनिश केला जातो. अशा ज्या सीम्स आहेत त्यांना आपण सेल्फ इन्क्लोज सीम असे म्हणतो. त्यात फ्रेंच सीम आहे, मॉक फ्रेंच सीम आहे, फ्लॅट फेल्ड सीम आहे, त्याच्यानंतर सेल्फ बाउंड सीम आहे. त्यानंतर आहे टॉप स्टिचिंग सीम. टॉप स्टिचिंग सीम म्हणजे कपड्यावर प्लेन सीम घातल्यानंतर त्याच्या वरील बाजूने, म्हणजे सीम अलाउन्सचा भाग दाबण्यासाठी वरच्या बाजूने कपड्याच्या सरळ बाजूस जी शिलाई घातली जाते त्याला आपण टॉप स्टिच सीम असे म्हणतो. त्यामध्ये डबल टॉप स्टिच सीम, वेल्ट सीम, टक सीम, स्लॉट सीम आणि फॅगोट सीम येते. आता त्याचप्रमाणे त्यात शिलाईच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार त्यास नावे पडलेली आहेत. त्यात टाइप्स ऑफ सीम आपण पाहणार आहोत. त्यात आहे प्लेन सीम. प्लेन सीमलाच ओपन प्रेसच्या सहाय्याने सीम अलाउन्सचा भाग ओपन करून प्रेस ओपन सीम तयार होते. त्यानंतर पिंक्ड सीम. प्लेन सीम घातल्यानंतर त्याचे किनारी आहेत त्या पिंकिंग सीझरच्या सहाय्याने कट केल्या जातात. त्याने जी सीम तयार होते त्याला पिंक्ड सीम म्हणतात. ओव्हरलॉक सीम. प्लेन सीम घातल्यानंतर त्या सीम अलाउन्सच्या किनारीला ओव्हरलॉक मशीनच्या सहाय्याने टाके घातले जातात, त्याला ओव्हरलॉक सीम म्हणतात. त्यानंतर आहे सेल्फ बाउंड सीम. त्यानंतर आहे फ्लॅट अँड फेल सीम, स्लॉट सीम, लॅप्ड सीम, क्रॉस सीम. त्यानंतर आहे डबल स्टिच सीम, ओव्हरकास्टिंग सीम, हाँगकाँग सीम, फ्रेंच सीम, टॉप स्टिच सीम,